ही आहे आपल्या देशामधल्या सरकारी कार्यालयांची अवस्था, जिथे अधिकारी टायमिंगला हजर नसतात, वरनं सांगतात इकडे गेलो होतो तिकडे गेलो होतो. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्याला नोटीस दिली होती, त्या नोटिसीला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण इथं पोहोचलो. 11चा टाइम होता, सरकारी कार्यालय चालू व्हायचा टाइम, आणि आताच्या टाइम मध्ये साहेब त्यांच्या खुर्चीवरती नाहीये आणि तुम्ही म्हणता मी बोलतो. त्या प्रशासनाच्या विरोधात का नाही बोलायचं? त्यांनी एक सोबत 3 नोटीस पाठवली. पहिल्या दिवशी घेऊन आले, त्यानंतर आता एक गोष्ट सांगू, लक्षात घ्या, व्हिडिओ बघितला, माझ्यासारखा व्हिडिओ बनवणारे हजारो लोक. नोटीस फक्त मला पाठवली. बरं, मी लोकांचे म्हणजे ज्यांनी याच्यावर रिसर्च केलाय त्यांचा मुद्दा मी पटवून देत होतो लोकांना, माझं मतच नव्हतं. मग कोणीतरी यांना क्लर्कने व्हिडिओ दाखवला साहेबांना, त्यानंतर साहेबांनी म्हटले दे नोटीस पाठवून, आपलं टार्गेट पूर्ण होणार नाही अशा न्यूज आल्यावरती. म्हणजे हे फक्त टार्गेट पूर्ण करायला या खुर्च्यांवरती बसलेले आहेत का? जनतेसमोर सत्य समोर आणल्यानंतर गोष्टी करायला पाहिजेत ना, पण सत्य न दाखवता हे फक्त मनमानी कारभार करतात आणि सरकारने दिलेलं टार्गेट पूर्ण करायचं काम करतात. बहुतेक गार्डेसिलचं काहीतरी टार्गेट दिलं असेल कंपनीने, एवढं उडवायचंय आणि त्या हिशोबाने यांचं काम चाललं. विशेष गोष्ट एवढ्या टाइम झाला तरी साहेब बरं हे व्हिडिओ बघतात, व्हिडिओ बघतात, हे व्हिडिओ बघितलं नोटीस काढली. व्हिडिओ बघितला, व्हिडिओ टायमिंग आहे, मग पण टायमिंग दिलेला असं यावेळी हजर राहा, हजर राहायला काय जो टाइम गेला ते त्यांच्या पहिले शिस्त म्हणते कारवाईसाठी त्यांच्या आपण तक्रार अर्ज नाही आलेलेच नाहीये. सर विषय असा आहे, साहेब 10व्या पेपर आहे त्या स्पॉटमध्ये सकाळीच गेलेले आणि काहीच निरोप दिला नाही. साहेबांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही, मी इथून उठणार नाही. आपल्याला कल्पना द्यायसाठी दिली म्हणजे ना स्पॉटचं भरारी पथक असतं सगळेच अधिकारी, सगळे अधिकारी कागदोपत्री काय ना तिथे गेलेले, किती वेळासाठी त्यांना तिथं पाठवलं, किती वेळाने ते येणार आहे. शिस्तभंगाची तक्रार आम्ही आता करतो लगेच साहेबांवरती. त्याचा पाठपुरावा होईल का? सकाळी येत असतील ना इकडं का नाही? त्यांना काय काही तसं ऑर्डर आली होती का उद्या तुम्ही ह्या भरारी पथकाचा वगैरे काहीतरी त्याची रेसूर वगैरे असेल ना तुमच्या, त्यांच्या पी वगैरे किंवा त्यांच्या क्लार्क असेल लागली असेल तर त्याचा ऑर्डर साहेब याच्यावरच असतात, देतील तुम्हाला ऑर्डर वगैरे. दाखवून ऑर्डर दाखवून त्यांना असं जर पहिलं पूर्वनियोजित असं असेल गोष्ट तर मग ती व्यक्ती इथून नाही, यांना बोललंच नाहीये. मी यांना फक्त उत्तर देण्यासाठी आधीच सांगितलं होतं. मी ते ज्यांनी माझ्याकडे नोटीस घेऊन आले होते त्यांना सांगितलं तुम्ही इथं उत्तर घेऊन येतो. त्यांनी उत्तरच मागवलं नाही. हे डायरेक्ट म्हणताय कायदेशीर कारवाई करू. माझं म्हणणं तर ऐकून घ्यावं लागेल ना. डायरेक्ट नोटीस लिहिलंय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे हे शासनाचा आधार वापरून जर आपल्यासारख्याला नोटीस पाठवतायत तर आपण आपल्या नोटीसला जसं कागदोपत्री जर यांना लेटर पाठवलं असतं तर तिथं बघितलं नसतं. ही जी नोटीस दिली आहे ना याच्यामध्ये काय म्हणतात ना, अन्यथा आपल्या विरोधात शासकीय नियमानुसार उचित कायदेशीर कारवाई करू. नाही ना, त्याच्यावरती आधी लिहायला पाहिजे ना की तुमचं म्हणणं मांडा. नोटीस कशाची काहीतरी विचार होतं ना.
ऑर्डर आहे हे पण ऐका ना, साहेब त्या ऑर्डरचं काही आवक जावक तुमची तर नोंदवलं असेल ना. थोडी द्या. एवढा वेळ लागतंय आता काय त्यांची आपली नाही ती. तुम्ही त्याच्यात ती काल ऑर्डर आली असेल, परवा आली असेल, त्यांच्या आजच्या दिवशीची ऑर्डर काल परवा आली असेल, तुमची तर नोंद झाली असेल. भाऊसाहेब आजचा प्रोजेक्ट त्यांचं नाव पाहिजे ना आज येऊन गेले तिकडे गेलो. यांना लागू होतं का नाही माहित नाही. कर्मचाऱ्यांसाठी असते. मोठे अधिकारी म्हणजे आणि हे काय देतात का नाही माहित नाही आपल्याला. रिटर्न करून टाकतो. ते ऑर्डर घ्या. आजच्या वेळेस तर यांना लागू होतं. नाही हो. दैनंदिनी असेल ना ते ना, कर्मचारी लेवलच्या कोणी असलं, हे कधी देतात का नाही त्याबद्दल आपण पण दैनंदिनी तर असेल हा, दैनंदिन नाही, त्यांच्याकडे आवक जावक त्यांची जर ड्युटी त्या स्पॉटला लागलेली तर त्या आवक जावक नोंदीत त्यांचा जो क्लार्क असेल त्याच्याकडे आले असेल इंटिमेशन. ते कोणत्या इंटिमेशनच्या आधारे तिथे गेले, फोनवर तर नाही जाऊ शकत. घेतो ना तुम्हाला एकच म्हणता. ते मला आपण ते लिहायचंय. तयार करून ना तयार करायचं नाही. तयार करून द्यायचे देतो म्हणतात. मी 9 वाजता सॉरी 8:30 जवळ आहे, 100 नाही आपण टाइम चुकवत नाही. मी सांगितलं टायमिंग आहे त्या टायमिंगच्या आत तुम्ही इथे मी आणि सांगितलं ना. इथे नगर सिटी मध्येच असते ना पण राहिला मी म्हणलं ना की ह्या टाइमला पोहोचतो. पोहोचले ना पूर्ण. गाडी चालवणाऱ्याला नाही तर तुम्ही बसतो. बरं पोहोचलो. नाही, आपण जर एखादा Time punctuality पाहिजे माणसाला. हा, बरोबर. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अशा गोष्टी करतात ना. टार्गेट कोणते कम्प्लीट करा लोकांच्या हिताचे कामाचं टार्गेट पूर्ण करा आणि लोकांना अडचण जाण्याचे कोणते टार्गेट असते कोणती पद्धत नवीन सुरू झाली देशात काय हुकुमशाही चालू झाली का? हुकुमशाही आहे. प्युअर हुकुमशाही आहे. बरं ठीक आहे नोटीस दिली तर स्पष्ट लिहायचं किंवा तुमचं याच्यावर म्हणणं काय मांडा त्यानंतर आम्ही त्याचं स्पष्टीकरण डायरेक्ट आज कुणाला करायचं? बोला बोला. मी प्राथमिक शिक्षक म्हणून हां 2000 साली माझा ॲक्सिडेंट झाला होता इंडियन सिमेंट्स कंपनीमध्ये होतो. हां तर मला ॲक्सिडेंट झाल्यावर कानाला मारला. हां तर मला नगर सिव्हिलने हां आणि इंडियन सिमेंट्स कंपनीने पत्र देऊन मला ससूनला पाठवलं. हां कानाची तुझी किती कमी झाली त्या कानाची मी जेव्हा कानाला लागली मला 80% दिली. पत्र आहे का? जिल्हा परिषद एका 2000 सालाचं हां केस पेपर हे इंडियन सिमेंट्सनी कंपनीने पत्र आणि जिल्हा आरोग्य अहिल्यानगरचं पत्र ससूनला. त्याच्यानंतर मग अप्रशिक्षित अपंग म्हणून मी केलं प्राथमिक शिक्षण आणि त्यावेळेस प्राजक्त लोणगरे देशमान्य नाही यांच्या सही मला हे केलं मला नाही ऑर्डर दिली काय आणि नंतर मला पडताळणी करायला लावली 12 पार्लेर पंचायत समिती पार्लेरला असताना राहुरीला असताना ऑनलाईन प्रमाणपत्र सादर केलं करणं दोष हे ससूनचं पत्र सर्टिफिकेट हे नगर सिव्हिलचं त्रिस्तरीय सर्टिफिकेट हे ससून औंधचं ऑटोमॅटिक 88% नाही हे 7% त्यांचं ते ग्राफ असतं. नंतर हे ऑनलाईन सर्टिफिकेट नगर सिव्हिल करणं दोष आहे बरं का सर. आणि हे ऑनलाईन भारत सरकारचं UDID आणि ते मला काय म्हणतात साहेब त्या जिल्हा परिषदचे आपले गट शिक्षण अधिकारी संतोष रामन लष्करे मोबाईल नंबर बरोबर साल बरोबर शाळा बरोबर काय तारीख कधीची 3 महिन्याचा खेळ आहे बरं सर 3 पत्र अधिकारी 1/12/25 हा हे पहिलं पत्र 2 नंबरचं उपसंचालक आरोग्य हा कपिल आहे ते काय म्हणतात तू अल्पदृष्टी तू नाशिकला तपासायला आहे अल्पदृष्टी लष्करी संतोष 2 पत्र झाली.
हे तिसरं पत्र आहे. हे आत्ताचं पत्र आहे. तपासल्यानंतर ते म्हणतात वाचते नाही नेमकं काय? निकर्ण दोषी अपॉइंटमेंट करून दोष शिव साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची सही मंडळी साहेबांची सही ते काय म्हणतात आता पुढे नाही मागेच इथलाच आयला ना गरजेची हे असे कारभार जर यांच्या हातात जर असला इथं अल्पदृष्टी दिलंय हा. आणि इथं कर्णबधिर नाही कर्मपती नाही दुसरं नाव आहे. दुसरं नाव आहे. 4 अधिकाऱ्यांची 4 पदं. आणि ते मित्र आहेत ना त्याच्यावरच पात्र आहेत ना. कर्णदोष नियुक्ती आहे ना माझी. मला काल सध्या कुठल्या शाळेत मालको पारनेर पारनेर तालुक्यात? बरं. काल म्हणजे मीडियाला सगळ्यांना सांगितले म्हणजे मीडियावाल्यांना त्याच्यात आमचे नाव छापून आले. मला 23% आपण भास्कर पाटील भेटले. सगळ्यांना भेटलो डेप्युटी शिवण्णा भेटलो. ते म्हणतात प्रिंट मिस्टेक झाली असेल. प्रिंट मिस्टेक एका याच्यात पत्रात झाली असेल. 4 पत्र हे नियुक्त पत्रे माझं तुम्ही सस्पेंड होणार आहे ड्युटीला आहे. पण तुम्ही येणार म्हणून मी तुम्हाला फोन केला. मला कुठेतरी न्याय भेटेल. किती दिल्यावर मी सांगितलं ना त्यांना मला भाऊ विकल्यानंतर करा मी सर्टिफिकेट देतो. किती दिल्यावर माझी ऑर्डर येऊन 40%च्या पुढे पाहिजे. नाही किती दिलं किती दिलं काय आता काय करणार किती द्यायचे पैसे त्यांना तेच चालू आहे. पैसे दिले का आतापर्यंत? नाही काय कारण द्यायची सर शिक्षकांना काय सांगा ना खडू चोरायचा का नाही? सांगा का मुलांचा तांदूळ खायचा. आणि येत्या काळात खूप आवडतं कठीण मी बोलतो साहेब. मी आहे तुमचं काय नाव? कार्यालयामध्ये ह्यांना दैनंदिनी मागवली साहेबांची. दैनंदिनी मागविल्यानंतर बी साहेबांची दैनंदिनी आहे नाही. उत्तर द्यायला कोणच तयार नाहीये. ज्याला प्रश्न विचारताय ते ततमम करताय. आणि यांच्या गळ्यामध्ये बिल येतं महाराष्ट्र शासन अधिकारी म्हणून. हे काय कामं करत असतील सामान्य जनतेचे. आणि याच्याबद्दल बोललं की नोटिसा पाठवतात. बरं नोटीस पाठवायला यांना किती वेळ लागला? 3 माणसं नोटिसा घेऊन येतात. 3 जागेवरून नोटिसा येतात. 3 आणि इथं त्यांच्या समोर आलं की साहेब पळून जातात. ही आहे महाराष्ट्र शासन आणि हा आहे महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग. आणि हे आरोग्यासाठी काम करताय जिथं कंटिन्यू इमर्जन्सी नावाची गोष्ट असते. विचार करायची गोष्ट आहे. आता कार्यालयात उत्तर देण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही. म्हणजे कोणताही जबाबदार कर्मचारी पण नाहीये. तयार करत असतील ते हा, तर लिहिता येते. असावी. असेल. आता हे असं काहीतरी असेल चालू. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी असतात प्रशासन अधिकारी असतात ते कुठे कोणतरी असं नाही ना त्यांना शिव या हॉटेल या. त्यांचं 4 नाही पण काय म्हणतात ना उप असतच ना. उपजिल्हा आरोग्य अधिकारी असं नाही उपजिल्हा नाही परंतु अतिरिक्त आरोग्य अधिकारी असतो प्रशासन अधिकारी तो पण शासनाचा असतो. कोणती आणि काय झालं हे कंत्राटी अभियान हजर आहेत का? काय नाही विचारा. पारनेरला आहेत ते महात्मा फुले विद्यालय
बाळवणी. नाही, आहे. सेंट झेवियर हायस्कूल आहे. हे ते नगर ते हे जे ना SI मी हे बाळवणीला सोमवारी रेच्या हायस्कूलला शुक्रवारी पारनेर. इथे. रेच्या हायस्कूल. त्या शाळेचं आपण स्वप्न दिलंय. हा इथून किती आहे पारनेर? इथवी 20-25 किलोमीटर. बाळवणी का? बाळवणी ते 16 किलोमीटर. 16 किलोमीटर. ते रेची शाळा आहे ना. जे सेंटर आहेत ना त्या सेंटरवरती कॉन्टॅक्ट करू ना. हा, ते सेंटरवरती आहे का बघा बरं. नंबर देऊ का साहेब? मुले. बाळवणीच्या. पारनेरचे माणसं शिक्षकच आहेत तिथं. हा? हा, या ना. तिथे आहेत का विचारायचं? या. ते आहेत का ते विचारायचं? काय का बघ. लगेच फार फार. इथं सरकारी कामात आठवण नाही ना, फोन केला म्हणून. ते बघून त्याला या. काय? काय संबंध काय संबंध ते माणूस 100 किलोमीटर लांब ते चाललाय. ऐक ना. ते आरोग्य विभाग जा तिथं. आणि ते नाही का आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र. शाळेवर अहो, शाळेवर आहे, महात्मा रयतची फुले. शाळा आहे ना. आणि पूर्ण वेळ आहे, हा? हॅलो. तिथं थांबायचं. रयतची शाळा आहे ते ना. बारावी पत्र पूर्ण वेळ थांबण्यासाठी आरोग्य थोडं असतं. अधिकारी. नाही नाही, आता ते एक बैठक स्पॉट लावलं प्रत्येक शाळेवर. हो. त्याला भरायचं पत्र कसं म्हणतात? ते बरोबर त्याचं नाव ते गॉड भरायचं पत्र म्हणजे येणार लगेच निघून जाणार ना. नाही तर ते कॉपी खूप व्हायला लागली त्यामुळे मग पैशात बसून ठेवले. चिकन स्पॉट मग ह्याला वाली कोण? म्हणजे तिकडे शाळा बघायची अतिरिक्त बघा, याचा भार कोण देते तुला? असेल ना कोणाकडे तरी. पण त्यांनी आपल्याला 11चा वेळ दिलेली हा, आहे. आपण इथे- नाही, आपलं तर भार कोणाकडे तरी असेल. पहिलंच घ्या. याचा पदभार पदभार कोणाकडे असेल असेल? ना कोणाकडे तरी. हो, काही या असेल. किंवा बाहेरच्या साहेब यांनी काय केलंय, नोटीस दिली. नोटिसीमध्ये माझं मत मांडा म्हणून सांगितलंच नाही, डायरेक्ट कायदेशीर कारवाई एकाच नोटीस. 11 वाजता काहीच नाही दिलं, काहीच नाही दिलेलं. त्यांनी फक्त सांगितलंय की तुमच्यावर डायरेक्ट कारवाई करणार, तुमचं उत्तरच नाही पाहिजे आम्हाला. बरं इथं कोण जबाबदार व्यक्ती असेल त्यांना बोलून त्यांच्याकडे याचा पदभार. आपली शाळा हा, आपण 10 मिनिटं. कोण येत आहे? कोणीतरी तसं साहेब हो, नाही येते ते. हा? बरं पारनेरला नाही आहे. पदभार कोणाकडे तरी असेल ना. महात्मा फुलेला जबाबदारी तिकडे आहे, तरी असेल ना. मग कुठं बसले साहेब? तिथं तर नाही. साहेब तर पारनेरला नाही आहे. साहेबांची जिथं ड्युटी लागली आहे त्या शाळेवरती पण साहेब नाहीये. चौकशी होती हे बी समजत नाही. विचार करा मग तुम्ही. मजाक लावलाय लोकांनी, मजाक सिस्टीमचा. ते मागच्या पुणे विद्यालयाला विचारलं त्यांनी. फोन केला डायरेक्ट. इथं सेंट सेव्हियर ते नव्हतं. फेसबुक आत्ताच केलं होतं. आले साहेब 2 मिनिटं झाले साहेब झाले स्वतः नाही आले ना खाली फोन केला आपले नाही गेले होते मी सकाळी सगळ्यांना फोन करत होतो दुपारचं पाठवलं ना हे काढा मी येतो. फोटो काढून घ्या. टायमिंग आपण शिस्तभंग करू शकतो ना. आहे ना आरोग्य तसं ते रजिस्टर असतं ना, बाहेर जायचं. दैनंदिनी असतं, ते दैनंदिनी. यांना इथे येऊन गेलेच नाही ते डायरेक्ट गेले. आता आल्यावर सही करतील दैनंदिनी. सही नसते. तेच नोंद करा. सही नसते. हा बोल झालं बंद? तिकडं जा. माझ्या दोन काय म्हणतो साहेबांची ड्युटी पारनेरला आहे. पारनेरच्या ड्युटीला साहेब नाही आहेत. फोन केला आम्ही तिथल्या विद्यालयाला तर तिथं बी नाही आहेत साहेब. साहेब इथं बी नाही आहेत. हे मोकळी खुर्ची आहे. आले.
या ना आरोग्य वगैरे. नमस्कार साहेब. खुर्ची घ्या रे. त्या नंबरचा व्हिडिओ, त्याचा आयडी किंवा त्या अकाउंटचं नाव काहीच नाहीये त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण तुम्हाला हेच म्हटलेलं होतं की समाजात भीती पसरवणाऱ्या किंवा अशा याच्यात तुम्ही व्हिडिओ बघितलं का ते माझं? काढून टाका. तेवढंच नाही पूर्ण व्हिडिओ बघितला. तुमचा व्हिडिओ माझं मत नाहीये असं ते स्पष्ट म्हटलंय. नाही म्हणूनच फक्त जे काय रिसर्च आहे, ऐका, जो रिसर्च आहे तो जनतेसमोर मांडण्याचं काम मी केलं. बरोबर आहे आपलं. बरं, आता तुम्हाला अजून एक सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सध्या किती लोकांनी व्हिडिओ बनवलाय तुम्हाला माहिती आहे? प्रत्येकाला पाठवलंय तुम्ही. आपला तुमचा ऍड्रेस नगर जिल्ह्यातला जो होता त्याच्यामुळे मी पाठवला. जे ते ज्याच्या नाही, मी सगळीकडून चौकशी केली, फक्त या महाराष्ट्रात नोटीस फक्त मला आली आहे. स्टेट वरून जसे जसे जे जे होते ना त्यांच्याबद्दल हे केलेले होते. आपण पण तुमच्या कुठल्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या याच्यात हे केलेले नाही. आपलं म्हणणं एवढंच होतं की व्यापक जनहितार्थ जे हे चालू आहे मोहीम, ह्याच्यासाठी लोकांमध्ये भीती पसरू नये असं फक्त मी काय याचा भीती उद्देश आहे पसरवतो? की ही लस असुरक्षित आहे. माझं मत नाहीये, ऐका ना, माझं मत नाही, त्याला संदर्भ हे डॉक्टर्सचे दिलेत मी. ज्या आलं का आपल्या लक्षात? हरकत नाही ना. आपल्याकडे जे सेफ आहे म्हणून पण आपल्याला त्याच्यात भरपूर संदर्भ मग तुम्ही आहे. करायचं ना, तुमचा आरोग्य विभाग काय बारीक आहे चालूच का? आहे, हा. चालूच आहे. तुम्ही करायचं आमच्याकडून असतं. आमच्याकडून पण त्याच्याबद्दल ती प्रसिद्धी चालू आहे. मी काल स्वतः रेडिओला मी पण देऊन आलो. त्याच्यात हे नाही. आणि तुम्हाला कुठेही याच्यामध्ये तुम्ही हे करताय की तुम्ही स्वतः असं मी काय करताय. ऐका ना, माझा फक्त एक प्रश्न आहे. तुम्ही मला नोटीस पाठवली, त्या नोटिसीला उत्तर देण्याचा अधिकार मला आहे की आहे ना, नक्कीच. मग तुम्ही त्याच्यात मेन्शन का केलं आम्ही फक्त नाही? तुम्हाला एवढंच म्हणलं की ते थांबवावं. आम्ही तुम्हाला नाही नाही, आम्ही ऐका ना, तुम्ही डायरेक्ट कायदेशीर कारवाईचा आधी हे केला. नाही माझं थांबलं म्हणणं तर मांडू तर शकता. असं म्हटलेलं आपण. काय नाही थांबलं तर पुढे येईल असं म्हटलेलं आपण. तुम्ही थांबवलं, उलट तुम्ही सहकार्य केलं तर पण त्या व्हिडिओ चुकी काय होता? चूक काय होती? चूक सांगा. तुम्ही बघितलं का व्हिडिओ पूर्ण? हे बादशाह याच्यामध्ये ती लस जी आहे शास्त्रीयदृष्ट्या त्याच्यावर सगळं सर्वेक्षण होऊन ते सगळं होऊन ती लस बाजारात सर्वेक्षण येते. कोणतं झालं? कुठं ऐका ना, झालं? त्याच्यात ते सगळे हे होऊन त्याच्यानुसार बाजारात येते. ही लस 2009 साली तिला मान्यता मिळालेली आहे जागतिक आरोग्य संघटनेची, 2009 साली. त्यानंतर तिथून पुढे आता हे याचे किती जवळजवळ 6,11,000 डोसेस तर त्याच्यात सुरुवातीलाच दिले गेलेले होते. त्याच्यातले पूर्ण जगामध्ये तिला त्याच्यात मान्यता आहे. 148 देशांमध्ये, आता जवळजवळ 160 देशांमध्ये त्याच्यात ती लस दिली. कोणतंही इंजेक्शन असेल, कोणतंही वॅक्सिन असेल, कोणतंही औषध असेल, त्याच्यासाठी काही प्रमाणात साईड इफेक्ट होऊ शकतात. हे तर पूर्ण त्याला ज्यावेळेस मान्यता तुमच्याकडे मिळते, साईड इफेक्टचा डेटा आहे का? जे असतात त्याच्यानुसार काय नाही, काय नाही. काय काय ऐका ना, तुम्ही ज्या पद्धतीने नोटीस पाठवली ना, तुम्ही नोटीस पाठवली. एकच मिनिट आता, एकच मिनिट. असं तुम्ही आवाज दाबू राहिले ना. तुमच्याकडे एकच मिनिट आता तुम्ही एकच मिनिट फक्त आमच्या 2-3 शंकांचं फक्त आमच्या निरसन करा. ही लस भारतात किती लोकांवर तुम्ही टेस्ट केलेली, किती लोकांवर तुम्ही टेस्ट केली, आणि त्याचे रिपोर्ट जे तुमच्याकडे ते ऍडव्हर्स काहीतरी म्हणतात तुम्ही, त्याच्यानंतरचे जे रिपोर्ट्स येतात त्याचे इफेक्ट साईड इफेक्ट किती लोकांवर झाले. दुसरं आम्हाला एक उत्तर द्या की याच्यावर लॉंग टर्मचं टेस्टिंग झालेलं आहे का जास्त वर्षानंतर याच्यावर काही साईड इफेक्ट होतात का? कारण ती लस तर आत्ताच नवीन अमेरिकेत या लसीच्या विरोधात कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. जर ती लस पूर्ण आणि तिसरी गोष्ट, तुम्ही या सगळ्या डाटा पब्लिश का नाही करत आहे? आता आम्हाला जर ती लस घ्यायची, आमच्या घरच्यांना द्यायची, तर त्याची कन्सेंट आम्हाला घेण्याआधी तुम्ही सगळं त्याचं चित्र स्पष्ट करायला पाहिजे. मीडिया पुढे तुम्ही या गोष्टी आणायला पाहिजे. तुम्ही ते न आणता फक्त नागरिक साहेबांनी उपचार घेतला का? हा प्रश्न नाहीये, हा प्रश्न नाहीये. त्याची तुम्ही जागृती करा. आणि आमचं म्हणणं आहे तुम्ही तो डाटा पब्लिश करा. एकच मिनिट ऐकायला ना. जे कोणतंही इंजेक्शन लस येते त्याला क्लिनिकल ट्रायल्स होते. त्या क्लिनिकल ट्रायलनुसार त्याचं सेफ्टी, त्याच्यानंतर मार्केटिंग झाल्यानंतर पोस्ट मार्केटिंग सुद्धा त्याचं एक क्लिनिकल ट्रायलचा फेज असतो. 4 फेजेसमध्ये क्लिनिकल ट्रायल होतात. हे पूर्ण कुठल्याही देशात गेलात, कुठेही गेलात तरी त्याच्यानुसार हे होतं. त्याच्यानुसार त्याचा पूर्ण सेफ्टी डेटासह सगळा डेटा येतो. या लसीचा सुद्धा पूर्ण जे आहे त्याच्यात सगळा डेटा आहे.
दुसरी गोष्ट राहिली अमेरिकेतलं USFDA ने ह्या लसीला मान्यता दिलेली आहे. आता तिथे ही गार्डसिल 4 नावाची होती, ही चालूच आहे, याला बंदी नाहीये. गार्डसिल 9 आली आता आणखी, म्हणजे याच्यात 4 कॉम्पोनंट होते, आता आणखी 5 कॉम्पोनंट ऍड करून अमेरिकेमध्ये सध्या गार्डसिल 9 नावाची लस ती पण वापरत आहे, 4 पण आहे, तिला बंदी नाहीये अमेरिकेत सुद्धा. USFDAचे आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते पण. हा पहिला मुद्दा. दुसरं, ज्यावेळी भारतात सुद्धा तिला लस मान्यता मिळते, ह्या सगळ्या पूर्ण असं काही नसतं की प्रत्येक देशात वेगवेगळ्या ट्रायल होतात. त्याला एक ठिकाणी प्रत्येक देशाची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, माणसांचं जेनेटिक वेगळे जेनेटिक वेगळे आहे, तर माणूस सगळं वेगळं आहे. सगळ्या याच्यानुसार त्याला पोस्ट मार्केटिंग फेज मध्ये पण ट्रायल मध्ये असतात, त्यावेळेस पण हे असतो, सर्व्हिलन्स चालू असतो. अशा सगळ्या याच्यात त्याचं सेफ्टी पूर्ण आहे, हे झालेलं आहे, म्हणूनच त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि त्या मान्यतेनुसार ही लस आता खासगी दवाखान्यात ऑलरेडी चालू आहे, असं काही नाहीये की पहिल्यांदा आली. ही खासगी दवाखान्यांमध्ये नाही, तुम्ही आता कॅम्पेनिंग चालू केले ना, त्याच्यावर प्रश्न आहे. ऐका ना, 2006 पासून चालू आहे, तर ती आत्ताच देण्यासाठी तुम्ही का पुढे आणली? पब्लिसिटी स्टंट आहे का? पहिली सिंपल गोष्ट, काय म्हणतात ना, देशामध्ये मुद्दे कमी आहेत का? जर 2006 पासून भारतात दिल्या जाते, तर याच्या आधीच महिलांना का दिल्या गेली नाही? हे पहा, ते शासनाच्या याच्यात वेगवेगळ्या लसीकरणाच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या लसी वेळोवेळी ऍड होत चालतात. त्याच्यामध्ये ही पण लस आत्ताच्या फेज मध्ये ऍड केली शासनाच्या, त्यानुसार जे आपल्या सगळ्या नाही, मी काय म्हणत आहे, तुम्ही जे म्हणताना आम्ही बदनामी केली, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलाय का? मी ते सांगितलं ना तुम्हाला, त्याच्यात फक्त काय होतं पूर्ण ऐका ना, हो की नाही? हो हो, हा, त्याच्यामध्ये काय सांगा मला. तुम्ही सांगितलं की याच्या ओपिनियन त्याचे मी नाही opinion आहे. मी opinion सांगितलं. ओपिनियन opinion सांगितलं तुम्ही, पण हेच सांगितल्यामुळे काय होतं की तुम्ही जे सांगितलं तसं सेफ्टी स्टडी आपल्याकडे पूर्ण डेटा आहे, सगळं आहे. ते ट्रू प्लासिबोच्या हो ना. विरुद्ध हे व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या की भारत सरकारने गावी फाउंडेशन सोबत करार का केला? जर तुम्हाला लसच द्यायची तर असा एक क्लीन इमेज वाला फाउंडेशन बघायचं ना, ज्याचा संबंध एप्स्टीन सारख्या फाईलमध्ये नव्हता आणि ज्याचा संबंध डायरेक्ट बिल गेट सोबत नव्हता, जो माणूस ऑन रेकॉर्ड म्हणतो की भारतातील माणसं आमच्यासाठी लॅबोरेटरी सारखं काम करतात. साहेब, मी आता परत रिपीट करतो, टेक्निकल गोष्टींवर बोलायचं झालं तर आपल्याकडे टेक्निकल याच्यात लस सेफ आहे याच्याबद्दल भरपूर डेटा उपलब्ध आहे. तो डेटा तुम्हाला पाहिजे तेव्हा शेअर करतो, पाहिजे तिथं देतो. प्रश्न, मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला नाही ना साहेब? हे काय सांग, तुम्ही मला नोटीस, हे बघा, लसीचा ऐका ना, लसीकरणाबद्दल ऐका ना, लसीकरणाबद्दल तुम्ही बोलताय, पण तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण का नाही बघितला, ज्यात माझं मत काय होतं ते का नाही बघितलं? तुम्ही डायरेक्ट नोटीस पाठवायची घाई का केली? लसीकरण जे चालू आहे त्याच्याबद्दल जे आपण व्यापक, मी परत रिपीट करतो, व्यापक जनहित म्हणून जे निर्णय घेतलेला आहे, याला भविष्यात ह्या मुलींना याच्यापासून एक संरक्षण होईल. कॅन्सर हा महाभयंकर आजार आहे, त्याच्यापासून संरक्षण होऊ शकतं, हे आहे याचा पॉझिटिव्ह. ही गोष्ट ही कुठंतरी याच्यामध्ये हे होते, लोकांमध्ये भीती निर्माण होते, त्याच्यामुळे आपल्याला भीती निर्माण तुम्ही अजून तेच रिपीट करताय, अजून बी तेच. मी भीती निर्माण करण्याचा प्रश्नच नाहीये. मी तुमच्या ऐका ना, तुमच्या आरोग्य विभागालाच नव्हे, या महाराष्ट्र शासनाला फक्त प्रश्न विचारला की तुम्ही लसीकरण केलं, पण त्याचे इफेक्ट, साईड इफेक्ट दाखवले का कोणाला? तुमच्याकडे असून काय करायचे? तुम्ही डिस्प्ले केले का? डिस्प्ले केले का? नाही केले. आमचं जे एक लसीकरणाचं आम्ही सगळीकडे हे देतोय, त्याच्यामध्ये वाचलं की लसीकरणानंतर हे होणारे साईड इफेक्ट हे माइल्ड असतात. त्याच्यामध्ये जागेवर लोकल सूज येणं किंवा मग इन केस एखाद्याला कधी हे असेल ऍलर्जी वगैरे, तर तेवढ्याच याच्यात, बाकी याचे दुष्परिणाम नाही आहेत. हे आमच्या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये म्हणले का कुठं? मी तुम्हाला म्हणलंय का की साहेब तुम्ही कुठेच लस देऊ नका? मी फक्त एकच गोष्ट म्हणतोय, तुम्ही जी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी नोटीस पाठवली, ती कोणत्या बेसिसवरती पाठवली? याच्यामध्ये आमचं कुठेही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गळचेपी, मग नोटीसीला उत्तर मागवण्याचं कारण कोणाचं आहे? दुसरं काय आहे की फक्त याच्यामधून मी परत ते सांगितलं की जनतेमध्ये याच्यामध्ये काही गैरसमज होऊ नयेत, ते तुमचं काम आहे ना बाजूला काढायचं. मग याच्यासाठी तुम्हाला फक्त हे केलं की ते तुम्ही मला आता ऐका ना, तुमच्या जिल्हा आरोग्य अधिकारी अहिल्यानगरच्या लेटरने एक लेटर लिहून द्या की ही लस कुठेच प्रॉब्लेम येणार नाही, प्रॉब्लेम आल्यावर मी जिम्मेदार असेल. मी सगळे लगेच व्हिडिओ बनवतो तुमच्या ह्याच्याबद्दल. मी काय सांगितलं की लस पूर्णपणे मी लगेच व्हिडिओ बनवतो लगेच. तुम्ही मला ऐका, तुम्ही एवढं मला तोंडी सांगताय ना, तर तुम्ही फक्त तुमच्या लेटर पॅड वरती लिहा HPV वॅक्सिनेशन हे तुम्ही कोण आहे?
हा मग प्रतिनिधींकडूनच पाहिजे आम्हाला. मग तुम्ही जे म्हणता ना, ऐका ना, व्यापक स्वरूपामध्ये एक मिनिट व्यापक स्वरूपामध्ये लसीकरण करण्यासाठी माझी गरज आहे तुम्हाला, तर तुम्ही मला लेटर पॅडवरती लिहून द्या की या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाही झाले तर मी जबाबदार असेल. मी लगेच व्हिडिओ बनवतो, तुमच्या समोर बनवतो आणि अख्ख्या महाराष्ट्राला लस घ्यायला सांगतो, माझ्या सांगण्याहून घेते. जे आहेत दुष्परिणाम ते ऑलरेडी आपण त्याच्यात माइल्ड प्रकारचे आहेत हे त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. ते पूर्ण रेकॉर्डवर आहे. तुम्हाला मी शासनाच्या मार्फत जे आम्ही सगळं ISC करतोय ते सगळं देतो. मग महाराष्ट्र शासनाने मला नोटीस पाठवायची ना, एका जिल्ह्याच्या अहिल्यानगरच्या आरोग्य विभागाने पाठवायच्या ऐवजी राज्याच्या सचिवांनी मला नोटीस पाठवायची. ऐका, त्याच्यात पण आरोग्य सचिव असतात ना देशाला, महाराष्ट्राला. स्टेट गव्हर्नमेंटच्या आमच्या डेप्युटी डायरेक्टर सरांकडून जो मेसेज आला त्याच्यात कोणता कुठे मेसेज दाखवा मला. तुमचा ऍड्रेस, तुमच्याकडे लेटर असेल ना लिहिलेलं. तुमचा ऍड्रेस जो होता नगर जिल्ह्यातला खर्ड्याचा होता म्हणून मी पत्र दिले. ऐका ना, तो माझ्या कंपनीचा ऍड्रेस आहे. पहिली गोष्ट, माझ्या घरचा पत्ता हा धाराशिव जिल्ह्यातला, ते बी तुम्हाला माहित नाही. पहिली गोष्ट ऐका, तुम्ही असं का केलं याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. ते का नाही लिहिलं तुम्ही? डायरेक्टली इशारा काय दिला की कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणती कायदेशीर कारवाई करणार आहे तुम्ही? एवढंच सांगितलं की हे थांबवा असं. हे तुम्ही पहिलं वाक्य वाचा. मी थांबवलं ना, मग आधी तुम्हाला नोटीसला इथं उत्तर द्यायला आलो. हेच सांगितलं की हे थांबवा. आम्ही एवढंच म्हटलेलं आहे. व्यापक जनहित लक्षात घेऊन लोकांसाठी तुम्ही थांबवलंय, मी वाचून दाखवू का notice? आपण मी म्हटलं तुम्हाला- तुम्हाला आपण हे थांबवा असंच म्हटलेलं आहे. दाखवा. हे आपण हे पसरवणाऱ्या चित्रफिती त्वरित काढून घ्याव्यात असंच म्हटलं मग त्याला काढून घ्या. तुम्ही आदेश दिला, मग तेच म्हणलं, तुम्ही काढून अभिव्यक्ती घ्याव्यात. स्वातंत्र्यावरती गदा त्यालाच म्हणतात. माझं हे बघा, मी सरकारच्या विरोधात बोलू शकतो, तुमच्या आरोग्य विभागाच्या विरोधात बोलू शकतो, मी कोणाच्याही विरोधात बोलू शकतो. ते भारतीय संविधान मला अधिकार देतं. मग त्याला तुम्ही बदनामी कसं म्हणता? बदनामी नाही त्याच्यात लिहिलंय. याच्यात आपण त्या हेच म्हटलेलं त्यात आहे की लिहिलंय चुकीची साहेब. माहिती पसरवणाऱ्या बरं, काय चुकीची माहिती आहे? मी काय ते सांगितलं काय की चुकीची माहिती? लसीचे जे दुष्परिणाम आपण जे म्हटलात ना की असं होऊ मी नाही, शकतं. अहो माझं मत तुम्हाला अजून मी समजत नाहीये. तुम्हाला काय म्हणतोय मी स्पष्ट त्या व्हिडिओत बोलतोय की हे माझं मत नसून याच्याबद्दल रिसर्च करणाऱ्या डॉक्टरांचं हे मत आहे. आणि मी त्याच्या समोर त्या चित्रफिती बी चालवल्या. रिसर्च करणाऱ्या याच्यातूनच सेफ आहे हे पण आपल्याकडे मग तुम्ही लिहून द्या ना available मला. आहे. आता मला ऐका ना, तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी एक रिस्पेक्टेड शासनाचे प्रतिनिधी आहेत ना, तर तुम्ही लिहून द्या मला की या लसीचे परिणाम नाहीये. जे आहे ते लिहून देणार ना त्याच्यात, जे आम्ही पब्लिश सगळीकडे केलेले. इव्हन जे गार्डन्स म्हणजे आता लगेच तुम्ही तुमच्या हिशोबाने बोला. आता म्हणतात दुष्परिणाम नाहीये, आता म्हणतात जे आहे ते लिहून देणार. रिपीट करतोय की माइल्ड दुष्परिणाम होऊ शकतात, ज्याच्यात सूज येणे वगैरे वगैरे हे एखाद्या होऊ जीव शकतं. गेला तर कोण जिम्मेदार? असं हे होऊ शकतं त्याच्यात हे आहे. एखाद्याचा जीव गेला, ऐका पूर्णपणे एखाद्या महिलेचा जीव गेला तर त्याला शासन कोण जिम्मेदार? आता तुमच्या ऐका, मला पहिली गोष्ट, HPV वॅक्सिन देत आहे, बरोबर, देत आहे, 100% द्या, हरकत नाही. पण HPV वॅक्सिन घेतल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला किंवा एखाद्याला खूपच भयंकर लेवलवरती समस्या आली तर त्याला जिम्मेदार कोण? आणि त्याचं नुकसान भरपाईचं काही धोरण आखलंय का सरकारने? ह्याच्यामध्ये कुठलंही औषध, कुठलंही लस दिली, कुठलंही पण मी मी प्रश्न ऐका ऐका ना, ना, मी प्रत्येकाला होत नाही, हे प्रत्येकाच्या कोणतंच नाही. हे पहिलं एक फक्त HPV नाही. तुम्ही आता ज्याचा अभ्यास HPVचा केलाय, बाकीच्यांचाही सगळ्यांचा करा. त्याच्यामध्ये जे तुमच्याकडे ते लिफलेट येईल त्या याचं, इव्हन जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्या मॅन्युफॅक्चररच्या लिफलेट मध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुम्ही कुठलंही औषध घ्या, कुठलंही इंजेक्शन घ्या, कुठलीही गोळी घ्या, प्रत्येक याच्यात त्या टेक्निकल याच्यानुसार हे असू शकतात. हे मेन्शन केलेलं आहे. इव्हन गार्डसिल मध्ये पण केलेलं. मग आमचं तेच मत मांडलं ना. काय त्याच्यात ऐका ना, ज्याला घ्यायची ती घेईल, ज्याला नाही घ्यायची ती घे, नाही घे. आम्ही हे मत मांडलं, तुम्ही कसं म्हणता की तुम्ही बदनामी आम्ही केली? तेच सांगितलं की ऐच्छिक आहे हे. अजून पण मी परत रिपीट मग मी ऐका ना, ऐच्छिक असताना ऐच्छिक तुम्ही- आहे. मला काय म्हणायचे, तुम्ही ऐच्छिक आहे म्हणताय ना, मी माझ्या प्रश्नाचं तुम्ही आता बी उत्तर दिलं नाही. मी काय म्हणतोय, काल परवा दिवशी सुप्रीम कोर्टाने एक आदेश काढला की कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर ज्या नागरिकांना त्रास झाला, ज्यांचा कोविड वॅक्सिनमुळे मृत्यू झाला, त्यांच्यासाठी नुकसान भरपाईचं एक धोरण बनवा. मग आता मला सांगा, HPV वॅक्सिन तुम्ही या भारतामध्ये आणली, बरोबर? मग ही वॅक्सिन घेतल्यानंतर ह्याच्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाला, एखाद्याला अडचणी आल्या, त्रास झाला किंवा एखाद्याला गंभीर आजार झाला या लसीमुळे, तर त्याच्यासाठीचं नुकसान भरपाईचं धोरण बनलंय का? की आम्ही परत कोर्टामध्ये जायचं, सुप्रीम कोर्टात?
याच्यामध्ये शासन ज्यावेळेस कोणतंही लस आणते सगळे आणते मग तुम्हाला काहीच माहित नाही हो साहेब. तुम्ही उत्तर काय, मी काय म्हणतोय, जर धोरणच नाहीये तर तुम्ही कसं हे करताय जबरदस्ती कोणावरती? जबरदस्ती नाहीच आहे कुठंच. प्रमोट तरी कसं काय करणार? प्रमोट कसं करताय मग तुम्ही? जे त्याचे अहो, फायदे प्रमोट आहेत, कसं करा? जे तुम्ही जर फायदे धोरणच आहेत, बनवलं नाही त्याच्या आधीच काय प्रमोट कसं सांगितलं? जे करताय? फायदे आहेत ते तर लोकांपर्यंत पोहोचले मग नुकसानीचं काय? त्याच्यानुसार मग म्हणजे ऐका ना, तुमच्या त्याच्यानुसार नजरेमध्ये आणखी माणूस काय? फक्त ऐका ना, माणूस फक्त फायद्याची गोष्ट आहे. नुकसान झाल्यानंतर आम्ही जिम्मेदार नाही, आम्ही हात वर करणार. असं कुठं मला म्हटलं? आताच म्हणतात मग तुम्ही. काय धोरण आहे तुमचं? धोरण विचारतोय धोरण तुम्हाला. समजून सांगा. मी काय सांगितलं की त्याचे फायदे तोटे हे जे सगळे आहेत झालं, तो विषय समजला आम्हाला. फायदे तोटेचं बोललोच नाही. अजून मी तुम्हाला माझा मुद्दा कळला नाही. काल ऐका ना, काल परवा दिवशी माझा ऐका, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहेत ना, तर मी तुम्हाला एक काय म्हणतात ना, एक गोष्ट सांगत आहे की काल परवा दिवशी सुप्रीम कोर्टाचा एक अमेंडमेंट एक निकाल आलेला आहे, ज्याच्यामध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार काय सांगितलंय की कोविड व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर ज्यांच्यावरती गंभीर दुष्परिणाम झाले, ज्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्याच्यासाठी शासनाने नुकसान भरपाईचं धोरण जाहीर करावं. बरोबर? सन्माननीय कोर्टाचा पूर्ण आधार आहे. कोविड हा नवीन मग आजार एचपीव्ही होता. एचपीव्ही साठी मग आता हे जुनं आहे. 2006 पासून ह्याला ऐका ना, व्हॅक्सिन आहे आहे बरोबर आहे, ऐका ना, आहे. पण जर समजा एचपीव्ही मुळे कोणाला नुकसान झालं, दुष्परिणाम झाला, तर परत आम्ही सन्माननीय कोर्टालाच विचारायचं की आम्हाला नुकसान भरपाई कोण देणार? मी काय सांगितलं की ह्याच्यामध्ये हे काही प्रमाणात त्याच्यात एखादा दुसरा केस होऊ शकते, याच्यात नाही असं कुठंच नाही. 37% त्याच्यासाठी आपल्या याच्यासाठी काय धोरण? बरं, एक माणूस 100ला लस दिली तुम्ही, एक माणूस मेला, तर त्या एक माणसासाठी धोरण काय आहे तुमचं? सध्या जे आहे प्रचलित त्याच्यानुसार आरोग्य विभागाच्या याच्यात जे आपले हे आहेत, जे कोणताही लस, आता ही एकच नाही, आम्ही सगळ्या लसी देतो. आतापर्यंत आपण लहान बाळांना सगळ्या लस देतो, ती पण लसच असते. त्या सगळ्या लसींच्या याच्यात कुठेही काही झालं तर आपल्याकडे जे त्याच्यामध्ये माईल हे होतात त्याचं माझं उत्तरच नाहीये त्याचं. मी काय सांगतोय, धोरण काय आहे त्याच्यासाठी? काळजी घेण्यासाठी पूर्ण आमच्या डॉक्टर लोकांचं ट्रेनिंग झालेलं आहे. पूर्ण याच्यानुसार लस दिल्यानंतर काय काय होऊ शकतं हे आमच्या पूर्ण आरोग्य विभागाचं पूर्ण राज्यस्तरावर पण ट्रेनिंग झालं, त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर झालं, त्यानंतर खाली झाले, सगळ्यांचे ट्रेनिंग झालेले. त्याच्यातून काय होऊ शकतात, त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण सगळ्यांना दिलेलं आहे. काळजीचं विचारच नाही. हो ना, काय झालं तर जर काही नुकसान झालं काय तर झालं तर काय करायचं, त्याच्यात काय त्याला रिॲक्शन आली, मग काय काय झालं तर हे कशी एखाद्याचा घ्यायची, ऐका ना, त्याच्यासाठी हे HPV दिलेलं व्हॅक्सिन आहे ना. घेतल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर तुमच्या ट्रेनिंगनुसार त्याला काय केलं? मी काय सांगितलंय की त्याच्यासाठी जर काही त्याला साईड इफेक्ट दिसले तर त्याला ट्रीटमेंट मी देणारच आहे. त्याच्यानुसार एचपीव्ही व्हॅक्सिन घेतल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्यासाठी काय धोरण आहे तुमचं, तुमच्या ट्रेनिंग? होईल असं हे करून तुम्ही कसं हे करणार आहे की झालं तर मी काय सांगितलं की जे काही होत आहे साईड इफेक्ट होत आहे तर त्याच्यासाठी आम्ही ट्रीटमेंट देतोय. आता पहिलं हे आहे अलर्जी, पहिले आपण निगेटिव्ह विचार करणार ना. अरे नाही तुम्ही काही पर्सेंट मध्ये निगेटिव्ह असेल आणि कुठेतरी 100% पॉझिटिव्ह हे असेल पण झालं त्यांचा प्रश्न एवढेच आहे. ऐका ना, तुम्ही जसं बरे ऐका ना, मी काय सांगत आहे साहेब तुम्हाला, मी तुम्हाला इथं प्रश्न विचारायला आलो की नसतो. तुम्ही जी नोटीस पाठवली ती संविधानाचा भंग करणारी. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही कोणतीही नोटीस पाठवताना तुमचं उत्तर मागाव, ज्याला नोटीस कर्त्याचं उत्तर मागवणं तुमचं काम आहे. तुम्ही नोटिसीमध्ये डायरेक्ट म्हणता की तुम्ही नाही हटवलं, तुम्ही नाही शांत बसला तर डायरेक्ट तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असंच म्हणलं होतं की आपण गैरसमज पसरवणारे हे अहो, नाही पसरवला हो साहेब. कोणता ऐका ना, कोणता गैरसमज पसरवला नाही. आणि चुकीची बरं, माहिती आता मी तुम्हाला तेच गैरसमज, तेच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय तर त्याचं एकही समाधानकारक उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. टेक्निकल हे मी तुम्हाला सांगितलं, एवढं तुम्हाला देणार आहे मी, हे सगळं देणार आहे. त्याच्यात टेक्निकलचा विषय तुम्हाला नाही. ऐका ना, मला ऐका ना, तुमच्या टेक्निकलचं नाही. तुम्ही एक जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, तुम्हाला एचपीव्ही व्हॅक्सिन देत असताना अख्ख्या महाराष्ट्राची काळजी आहे. तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला नोटिसा पाठवल्या, पण त्या महाराष्ट्राची काळजी करत असताना मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारला, एचपीव्ही व्हॅक्सिनमुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला काय धोरण आहे तुमचं? त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देता आलं नाही. तुम्ही म्हणताय आम्हाला काळजी आहे. मी काय सांगितलं की प्रचलित शासन जे पद्धती आहेत त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी होतील, सगळ्या लसीकरणामध्ये सेम पण आहे. काय प्रचलित आहे ते मग विचारतोय मी त्याच्यात जर तुम्हाला. काही अडचण आली तर आम्ही त्याला ट्रीटमेंट देणार. अहो, मृत्यू म्हणतोय मी मृत्यू टाळण्यासाठी प्रयत्नच करणार अहो, आहे. तरी झालाच. तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला की काय कारवाई करणार? काय नियम आहे? कारवाई नाही. 2 मिनिटं काय नियम आहे? मी सांगितलं ना, आपण मग तुम्ही अंत्यविधी करणार का? सरकारी याच्यानुसार त्याला आपण पूर्ण ट्रीटमेंट आणि हे करतो त्याच्यानुसार करणार त्याला ट्रीटमेंट. अगोदर मृत्यू टाळण्याचा आपण हेच करणार. मृत्यू होऊ नये
मग तुम्ही दुसरं कारण देणार? नाही मी आता हे पहा, तुम्ही टेक्निकल सर हे पत्र देतात हे जर तुम्ही त्या जो काय व्हिडिओ आला होता तो बघितलाच नाही. पत्र बरं हे पत्रातली भाषा तुमची चुकीची आहे का बरोबर आहे याची तरी तुम्हाला दिलगिरी आता व्यक्त करावीशी मी काय वाटते. सांगितलं परत एकदा रिपीट करतो मी हा, याच्यात वाचलं. कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तुम्ही म्हणणं मागवलं नाही. म्हणणं का नाही मागवलं? आम्ही फक्त हे सामाजिक कोणत्या नियमाने पाठवलं आम्हाला तुम्ही ते नियम मी सांगितलं की सामाजिक याच्यात गैरसमज पसरू नयेत असे तुम्ही त्याच्यावर ते काढून घ्यावा असं एवढंच म्हटलेलं आम्ही तुमच्या आपण तुम्ही कोणत्या नियमाने पाठवली? हे आम्हाला कोणत्या नियमाने त्याला गाईडलाईन असं नाही. ही जी नोटीस पाठवली ही नोटीस कोणत्या नियमाने तुम्ही मला पाठवली? मी काय सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये व्यापक जनहित लक्षात घेऊन सगळे नियम आले. नियम आहे, तुम्हाला असे सगळे त्याच्यामध्ये नाव सांगा कशाचे नियम नाही, आहेत. की तुम्ही तुम्ही त्याला एक- मी आता तुमच्या समोर विचारतोय ना. तुम्ही कोणत्या नियमाने मी पाठवली? देतो तुम्हाला सविस्तर आज देतो. हे आज तुम्हाला विचारतोय समोर येऊन मी. सविस्तर देतो. सविस्तरच ऐकायचंय मला. लेखी द्या. अहो, काय त्यांच्या म्हणणं आहे? समोरूनच काय म्हणणं आहे? मी का देऊ लेखी? तुम्ही जर विचार करून तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही घडून गेलेली घटना म्हणजे काहीतरी मी सांगितलं. विचार करून पाठवलं. जे समोर आता याच्यातली व्हिडिओ भाषा आला, तुमची त्याच्यामध्ये पूर्णपणे जो बेकायदेशीर समोर आहे. व्हिडिओ तुमचा आला त्याच्याबद्दल तुम्हाला म्हटलेलं आहे. व्हिडिओ मध्ये आम्ही रेफरन्स दिलेला आहे. आम्ही लस प्रोग्रामला असा डायरेक्ट विरोध आम्ही जे त्या याच्यात जे डॉक्टरांचे मत आहे आम्ही ते मत प्रदर्शित केलेले. तुमचं काम काय होतं ते मत खोडून काढणं होतं. आम्ही तर तुम्ही काढतोय ना. आम्ही ही काढतोय. खोडून काढणं तुम्ही आवाज दाबला. आम्ही काढतोय. तुम्ही आवाज दाबला तुमचं कायदेशीर ही धमकी झाली. सर ही धमकी झाली. सर हे तुम्ही म्हणता कायदेशीर कारवाई करण्याची ही सरळ सरळ धमकी आहे. आमचा गुन्हा तर सांगा ना. कोर्टात जा ना त्याच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात जा. म्हणजे तुम्ही काही म्हणजे आम्ही विनाकारण ऐका ना, मला काय ताकद नाहीये का कोर्टामध्ये जायला? म्हणजे नोटीस कोणत्या नियमाने पाठवली मला? पहिली गोष्ट तुम्ही मला नोटीस कोणत्या नियमाने पाठवली? तुम्ही कोणते उत्तर हवंय? त्याच्यानुसार मी महाराष्ट्राच्या जनतेला बी कळू द्या ना. देतो तुम्हाला लेखी द्या. मला लेखी बी द्या. तुम्ही तोंडी सांगा ना, तुमच्या समोर बसलेले मी. मला काय द्यायचं ते द्या. तुम्ही बेकायदेशीर काम करणार आणि आम्हाला कोर्टात जायला लावणार. ठीक आहे ना तुम्ही म्हणताय ना बेकायदेशीर आहे आम्ही म्हणतो कायदेशीर आहे तुम्ही म्हणताय बेकायदेशीर आहे. डायरेक्ट तुम्ही आमच्या कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली त्याच्यात. त्याच्यानुसार तुम्हाला पण संविधानाने अधिकार दिलेले आहेत. त्याच अधिकाराने आम्ही आलो ना. मग तुम्ही आम्हाला आमच्या शंकेचं निरसनच करत नाही ना. तुमच्याकडे डेटा आहे का? भारतात किती जणांवर लसीचे झालं तुम्ही सांगा ना आम्हाला. तुम्ही आता हे पाठवण्याच्या आधी तुम्हाला ते देतो डेटा देतो सांगा ना. आम्हाला काय देतात सगळ्यांना कळलं ना. भारतात किती जणांवर त्या लसीचा अशा पद्धतीने नेहमी सगळ्यांना पण आमच्या पद्धतीने आम्ही सांगतो. तुम्ही जसं लस प्रमोट करता थांबा, लस थांबा. प्रमोट एक मिनिट, एक करता. मिनिट. तुमच्या पद्धतीने म्हणजे तुमच्या पद्धतीने म्हणजे मला ते समजून सांगा. मार्गदर्शक हा? सूचनांनुसार आम्ही पूर्ण प्रोग्रामची आयसी करतोय ज्याच्यामध्ये जनजागृती करतोय याच्यामध्ये लोकांना काय मग तुम्ही ह्याच्यामध्ये बी जनजागृतीच मग करायची तेच होती ना? करायचं ना आम्ही कुठं केली करतोच आहे? ना. त्याला तुम्ही मला काय लेखी ऐका ना, मी आम्ही तुम्हाला तुम्ही जे सांगितलं. लेखी देतो म्हणताय ना, मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुम्ही ही 5 तारखेला नोटीस काढली. ही नोटीस काढताना कोणत्या नियमानुसार नोटीस काढली आणि ती तुम्ही मला पाठवली? बरं, सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या तालुक्याचे माणसं पाठवले, नंतर तिथे खरड्याचे पाठवले, त्यानंतर पोस्टाने 2-4 नोटीस आल्या. ही कुठली पद्धत आहे? एक खट्या 3-3 नोटिसा, काय 4-4 झालं? नोटिसा पहिली पाठवल्या? तुम्हाला खरड्याचा माणूस आला आपण घेतली नाहीत म्हणून पोस्टाने टाकलं फक्त दुसरं मग काही. 2-3 जागेवर आपल्यापर्यंत 2-3 जागेवर म्हणजे तुम्हाला पोस्टावरती विश्वास नाही? आपल्यापर्यंत मेसेज पोहोचावा याच्यासाठी हा, पाठवलं. मग 2-3 जागेवरून ठीक आहे ना, त्यांच्याकडे मग हा मेसेज कोणत्या नियमानुसार तुम्ही मेसेज दिलाय? हाच पाठवला भारतीय की संविधानाच्या आपण कोणत्या तो हे बघा, तुम्ही भारतीय संविधानाचा कोणता अधिकार पाठवून मला ही नोटीस पाठवली? देतो, तुम्हाला उत्तर देतो. ऐका ना सर, एक मिनिट. तुम्ही जे आता म्हणताय मी तुम्हाला लेखी देतो तेच तुम्ही ह्याच्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे देतो ना, होतं. त्याच्यात तुम्हाला जे तुमचं काय काय म्हणणं नोटीस आहे वरती ते पाहिजे ते मी देतो. तुम्हाला लेखी देतो. तुम्ही ते तुम्हाला mention पत्र केलं असतं ना, पाठवलेलं तर ते सगळा प्रश्न सुटत होता ना. देतो आपल्याला त्याच्यात. हे, तुम्ही देतो ना, मी आपण देतो, तुम्ही मी काही म्हणत म्हणजे नाही. हे बघा, मी मी नाही 100-200 किलोमीटरवरून माझ्या गाडीचं पेट्रोल जाळायचं. हे बघा, वेट एक मिनिट. माझे पैसे का झाडाला लागलेत का? आम्ही कष्ट करून शेतकऱ्याची पोरं खात होतं. तुमच्या मागे पडायला, त्या कोर्टाच्या चक्रा मारायला आम्ही असंच हे करायचं का? पण तुम्हाला या पण म्हटलं हा? नाही. कुठं- तुम्ही मग तेच विचारायला प्रश्न केला. तुम्ही डायरेक्ट कायदेशीर कारवाई घ्या म्हणजे हा? कायदेशीर कारवाई करा म्हणजे कोणत्या अँगलने तुम्ही कायदेशीर कारवाई करणार? तुम्ही त्याच्यानुसार काय जे म्हणणं आहे ते काय मग पुढचं होईल ना. तेच म्हणणं त्याच्यामध्ये अधिकार का दिला नाही तो? बाकीचे बडबड करणार असतील तर उगाच हे नाही होणार. बाकीचं कोण बाकी बाकीचे मी काय सांगू? अर्धा करेल ते काय अर्ध प्रश्न विचारतोय तुम्हाला. तेच सांगितलं मग तुमचं जे काही म्हणणं आहे मला एक लेखी द्या 2 ओळीचं 4 ओळीचं काय म्हणजे तुम्ही याच्यात का नाही मागितलं आम्हाला म्हणणं? देतो ना तुम्हाला
याच्यात तुम्ही आम्हाला म्हणणं मागण्याची परवानगी का नाही दिली? याच्यामध्ये हे म्हटलं होतं की आपण हे थांबवावं एवढंच म्हटलेलं आहे. जे आपण गैरसमज पसरवताय तुम्ही त्याला जर तुमची इच्छा असेल तुम्ही ऐका कसं ना, जज केलं का हे गैरसमज जर पसरवतो? इच्छा असेल तर तांत्रिक पूर्णपणे चर्चा होऊ शकते. पॅनल एक्सपर्ट पॅनल समोर चर्चा होऊ शकते, तेही होऊ शकतं. असं काही नाहीये. तांत्रिक पूर्ण पॅनल असेल ज्याच्यामध्ये एक्सपर्ट साहेब तुम्ही जे म्हणताय ना हे थांबवा, ऐका ना, हे थांबवा म्हणताय ठीक आहे, तुम्ही थांबवा म्हणताय, पण त्याच्यासमोर एक तुमचं वाक्य आहे, अन्यथा आपणा विरुद्ध विहित शासकीय नियमानुसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोणालाही नोटीस पाठवत असताना ज्या व्यक्तीला नोटीस पाठवलीये त्याचं म्हणणं तुमच्या मध्ये मागितलं असताना तर मी तुम्हाला रिपीट, तुम्हाला कळत नाहीये का? तुम्हाला कळत नाहीये का? हा, मी काय विचारत आहे की तुम्ही त्याच्याबद्दलचे तुम्हाला त्याचं माहित नाही आणि तरी तुम्ही तुम्हाला माहितच नाही, तुम्हाला नाही माहिती. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही अधिकारी झालेला आहात, तुम्ही 4 बुक, तुम्ही रिस्पेक्ट करतो आम्ही तुमचा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला संविधानाच्या हिशोबानेच विचारतोय आणि तुम्ही उडवाउडवीची उत्तरं देताय. मी तुम्हाला प्रश्न काय विचारतोय? त्याच्यात मेन्शन केलेलं असेल. कुठे दाखवा, कुठे दाखवा, कोणता नियम कोणता आहे याच्यामध्ये? चुकीच्या पद्धतीने अहो तुम्ही गळचेपी करायचा प्रयत्न करताय, समोर तुमच्या समोर मी बसलेलो आहे, तुम्ही उडवाउडवीची उत्तरं देताय. बरं याच्यात नियम दाखव. तुम्ही म्हटले नियम दाखवा, नियम दाखवल्याशिवाय नियम उठत नाही. तुम्ही तुमचं लेखी काय म्हणणं आहे ते द्या. मी माझं काय म्हणणं देऊ, तुम्ही मागितलंच नाही याचं म्हणणं काय? काही हे करत नाहीये. तुम्ही तुमचं लेखी काय म्हणणं आहे ते द्या. त्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला काय पाहिजे ते उत्तर अहो मी देतो. तुम्हाला प्रश्न विचारतोय साहेब. अच्छा, फक्त हे करून ऐका ना. गोंधळ करून नाही चालत. गोंधळ कोणच करत नाहीये. गोंधळ अहो करून नाही सगळं चालणार. रेकॉर्ड, मला माझ्या गोंधळ ऑफिसचं- करत मी काय मला सांगत, माझ्या ऑफिसचं काम करायला एवढे सगळे येऊन गोंधळ मी काय करून नाही सांगत आहे? चालणार ना. असं- आम्ही कोणीच गोंधळ करत नाही. आम्ही सगळे शांत आहोत. काय आमच्या होणार? तुम्ही फक्त पॉइंटवर उत्तर द्या. त्या 1-2 प्रश्नाचे पाच बाकीचं काही नाही. ते मी सांगितलं ना, तुमचं काय म्हणणं आहे ते मला लेखी द्या. सर, मी गोंधळ तुम्हाला तुम्ही detail करू राहिले. देतो. गोंधळाचं वाटप करताय. गोंधळ आता कोणीच बोलू नका, सगळा महाराष्ट्र व्हिडिओ पाहतोय. मी तुम्हाला माझे 3 प्रश्न आहेत. मला याच्यावर स्पष्ट उत्तर देताल का तुम्ही? लेखी द्यायचं सोडून नाही, तुम्ही द्या. मी तुम्हा- लेखी पूर्ण मी- देतो, डिटेल देतो तुम्हाला. द्या लेखी द्या, तुम्हाला लेखी डिटेल देतो मी. तुम्हाला काय पाहिजे नाही, खरं खरं तुम्हाला काय तुम्ही पाहिजे? ऐका ना, तुम्हाला काय तुम्ही पाहिजे? ऐका ना, तुम्हाला मला माझ्याकडून मला काय ऐका ना, आहे? मला तुम्ही मला 4 ओळीचं लेखी मी द्या. तुम्हाला काय त्याच्यात मी सांगतो? तुम्हाला पूर्ण देतो डिटेल आहे. सर पण तुम्ही जी नोटीस मागितलं- पाठवली ना ती कशाची उत्तर तुम्ही पाठवलेली ही भूतकाळातली नोटीस हे कोणत्या नियमाने पाठवली एवढंच सांगा आम्हाला. मी नोटीस याच्यासाठी पाठवलेली आहे की अहो समाजामध्ये- नियम विचारतोय हो ठीक साहेब. आहे ना, तुम्ही मला मागा. मी अहो देऊन नियम देतो. विचार- समोरच मागतोय ना तुमच्या. लेखी द्या. तुम्ही मागितलंच नाही लेखी लेखी द्या. द्या. बोलवलं होतं तुम्हाला मी लेखी बोलवलं नव्हतं म्हणजे? अहो त्याच्यात कायदेशीर कारवाई, तुम्ही मला उद्या अटक करायला होता, लेखी दिलेले तरी शांतच बसायचं लेखी मी. दिलेल्या याच्यानुसार तुम्ही लेखी मला उत्तर द्या. त्याला तुमचं काय म्हणणं आहे ते द्या. तुम्हाला काय मागायचं ते मागा, मी देतो तुम्हाला. तेवढं द्या. तुमचं काय म्हणणं आहे ते द्या तुम्ही तुम्हाला. म्हणजे त्याच्यात आणि काही म्हणजे तुम्ही म्हणजे आमची पूर्ण यंत्रणा आहे. कशाची यंत्रणा आहे? जिल्ह्याची पूर्ण यंत्रणा सगळी म्हणून ठेवू आम्ही. आणि ते सापडलं नाही. काय आहे ऐका ना, आता त्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या यंत्रणेला तुम्ही जी सोकॉल्ड यंत्रणा सांगताय त्या व्हिडिओमध्ये त्या यंत्रणेला काही बेकायदेशीर हॅलो आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण बरं, एक मिनिट. एकच मिनिट. आता जी तुमची यंत्रणा ऐका नाही, आता जी तुमची यंत्रणा ते व्हिडिओ चेक करणार आहे त्याच्यानुसार त्याच्यावर कारवाई करणार आहे. जर त्या यंत्रणेला त्या व्हिडिओमध्ये काही बेकायदेशीर सापडलं नाही, तुम्हाला कायदेशीर अधिकार घटनेने दिलेले आहेत ना. तुम्ही तुमच्या मागे लागत बसेल. घटनेने दिलेले आहे. तुम्ही मला घटना सांगितली ना सुरुवातीला. म्हणजे घटनेने म्हणजे आपल्याला- तुम्ही सामान्य माणसाला त्रास देत राहणार असे घटनेने आपल्याला- प्रत्येक माणूस तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि तुम्ही प्रत्येकाची गळचेपी करणार. आपण घटनेने अधिकार दिलेले आहेत. आपण जे मला सुरुवातीला सांगितलं ते अधिकार आपल्याला आहेतच ना, त्याचा आपण वापर करा. आपण तुम्ही तर गैरवापर केला ना पदाचा. गैरवापर केला ना तुमचा तर पदाचा तुम्ही प्रूव्ह करा ना ते गैरवापर केला. प्रूव्ह करा ना, म्हणजे तुम्ही मनमानी करताय का खुर्चीवर बसून? तुम्ही जी ऐका ना, तुम्ही जी मनमानी लावली ती खुर्चीवर बसून उगाच कोणाला बी तुमचं नाव घेणार आणि नोटीस पाठवणार, ते बी कोणत्याही अनियमानुसार. द्या ना तुमचं लेखी म्हणणं द्या, त्याच्यानुसार हे होईल. कोणत्या मला एक गोष्ट मी सांगा, काय सांगितलं सर, हा? की मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही जी ही नोटीस पाठवली आहे, तुम्ही जी नोटीस पाठवली आहे, तुम्ही उत्तर ऐका ना, मला तेच काम आहे का?
मी मोकळा आहे, रिकाम टेकडा आहे का? सांगितलं, आपण खूप बिझी आहात, आम्ही हा? तुम्हाला म्हटलंच नाही रिकाम मग तुमच्या मागे लागायला वेळ आहे. मी तुमच्या समोर आलोय एकदाच काय तो विषय मिटून टाका हा. समज पसरू नये एवढं अहो नाही पसरवला ना तुम्ही, बघितलं तुम्हाला एखाद्याने येऊन सांगितलं असेल किंवा काहीतरी बोललं असेल, तुम्ही व्हिडिओही बघितला नाही, तुम्ही त्यातली माहितीही बघितली नाही, लिहिली लगेच नोटीस लिहिली, कोणत्या नियमाने दिली? आपलं लेखी म्हणणं द्या, त्याच्यानुसार उत्तर हा? देतो तुम्हाला. तुम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर देता येणं संविधानिक हिशोबाने. सगळे देतो ना, संविधानिक हिशोबानेच देतो, तुम्ही मला लेखी द्या. ही नोटीस कोणत्या नियमाने पाठवली ती तर सांगा आधी. माझं उत्तर ऐकायच्या आधी, त्याच्यामध्ये तुम्ही अहो माझं उत्तर ऐकायच्या आधी ही नोटीस तुम्ही कोणत्या नियमाने पाठवला हाच प्रश्न विचारतोय तुम्हाला मी. तुम्ही जर मला सांगून आला असतात, माहिती असतं तर मी आलो असतो, तुम्हाला सगळे उत्तर दिले असते. तुम्ही अचानक माझ्या समोर व्हिडिओ बघून मला नोटीस पाठवले, तसेच तुम्हाला व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचे मी येतोय तुमच्या, तुम्ही पाहिलंच नाही तर नोटीस कसं काय पाठवली? हे सोशल मीडिया तुम्ही पाहिलंच नाही.